साहेब साहेब सावित्री गेली. यादव, हिच्या घरच्यांना त्वरित कळवा आणि नियमानुसार काय ते सगळं बघून घ्या. येस सर. थँक्यू डॉक्टर. थँक्यू कशासाठी? तुम्ही या पेशंटसाठी जे काही केलं आहे, मी जेव्हापासून इथे आलो आहे मी पाहिली आहे तुमची मेहनत. हिला वाचवण्याचा तुमचा प्रयत्नही. ते तर माझं कर्तव्य आहे जेलर साहेब. खरंच जर याची कोणी सेवा केली आहे तर ती ही आहे. राणी, इकडे ये. हीच तिची नर्स होती. अगदी मनापासून तिची सेवा हिने केली आहे. थँक्यू राणी. खरं तर मरणाऱ्याविषयी वाईट बोलू नये असं म्हणतात माणसाने, पण साहेब ही सावित्री होती ना, दहशत पसरवली होती तिने तुरुंगात. जेव्हा राणी इथे पहिल्यांदा आली होती तेव्हा याच सावित्रीने तिचं जगणं मुश्किल केलं होतं. तुम्हाला तर माहिती आहे सर, जेलमध्ये काही कैदी कसा आपला हुकूम चालवतात ते. पण बघा ना, अशा या सावित्रीच्या अंतिम काळामध्ये याच राणीने तिची रात्रंदिवस सेवा केली. अगदी स्वतःची मुलगी असते ना तिची, तिनेही एवढं केलं नसतं. जीवन. सर, तुमचं लग्न नाही झालं? नाही, मी विवाहित आहे. मुलं नाही आहेत अजून. अगोदर मी सेटल होईन आणि मग मी सेटल झाल्यावर बायकोला घेऊन येईन. ही जागा वाईट नाहीये. बस काही लोक कुचाळक्या करतात. पण याआधी इथे कुणी माझ्याविषयी तुमच्याकडे काही बोलेल, मी स्वतःच तुम्हाला सांगून टाकतो. सर, एक दोष आहे माझ्यामध्ये. कधी कधी जर जास्तच होते मला एकटेपणा. पण माझे डॉक्टर असण्याचा मला अभिमान आहे सर. दारू कधीच माझ्या कामाच्या आड येणार नाही. सर, माझे पेशंट आणि त्यांची सेवा हेच माझ्यासाठी सर्व काही आहे. डॉक्टर, तुम्ही मला सावित्री आणि राणीविषयी सांगत होतात. खुनी आहे सर. आपल्या नवऱ्याचा खून केला या राणीने. घेऊन ये तिला. पण सर, कैद्यांना फक्त 5 ते 6 मध्येच बाहेर सोडलं जातं असा रूल आहे इथे. इथला जेलर मी आहे आणि तू माझा ज्युनियर आहेस. घेऊन ये तिला. तू सावित्रीसाठी खरंच खूप काही केलंयस. माणसाने एकमेकांसाठी काहीतरी करणे यालाच माणुसकी म्हणतात साहेब. मी असं ऐकलंय की सुरुवातीला तिने तुला खूप त्रास दिला होता. तो तर इथला कायदा आहे साहेब. तुझ्या चांगल्या वागणुकीकडे बघून मी तुझी सजा कमी करण्यासाठी सरकारकडे विनंती करेन. नका करू. का? का नको? इथून मी कुठं जाऊ साहेब? माझं कुठं घरदार नाहीये. मला माहितीये की तू तुझ्या नवऱ्याचा खून केलायस, पण कोणीतरी असेलच नक्की. नाही, कुणीच नाही. कुणी नाही साहेब. आई बाप तर. काय? काही नाही साहेब. तू काहीतरी सांगत होतीस. हे बघ, घाबरू नकोस. तुझ्या मनात जे काही आहे ते मोकळेपणाने सांग. सांगून काय उपयोग आहे साहेब? गप्प बसण्यातच शहाणपण आहे. सगळे नशिबाचे भोग आहेत. बस मुग गिळून गप्प बसा, शांत राहा आणि सुखान जागा. नाही, असं होणार नाही. इथे असा कुणीही विचार करणार नाही. मी या जेलमध्ये असं होऊ देणार नाही. कुठेतरी तुझे नातेवाईक असतीलच ना? नाही साहेब. 6-7 वर्षाचे असताना आईबाप देवाघरी गेले.
ना कुणी भाऊ आहे ना बहीण. पापाच्या मावशीनं सांभाळ आणि मग 15 वर्षी लग्न लावून दिलं. 15? खरं वय काय माहीत नाही साहेब. 15-16चीच असन तवा. आणि तुझा नवरा तो कसा होता? 60 वर्षाचा सांगाडा होता म्हातारा. म्हणून मग तू नाही त्याचा साहेब, त्या वयात काय कळत असतं साहेब. ना जगणं कळत असतं ना माणसं. 2-3 वर्ष काढली त्याच्या संग. समधे अत्याचार सहन केले. जे सांगायचा ते ऐकायचे. पण मग तो बळजबरीने मला त्याच्या संग त्याच्या मित्राकडे घेऊन जायचा साहेब. मी रडायचे, विरोध करायचे, पण एकदम लाचार. रोज हाच तमाशा चालायचा. एक दिवस मी तापानं फणफणले होते, तरी तो मला जबरदस्तीनं त्याच्या 2 मित्रासंग पाठवत होता. मी उरलं सुरलं बळ एकवटून पाटा उचलला. नाही साहेब, माझं या जगात कुणी आपलं नाही साहेब. मी अनाथ आहे साहेब. मी इथं सुखी आहे साहेब. मला माफी नको आहे साहेब. खरंच मी सुखी आहे साहेब. कमला, ए कमला, हं? साहेबांचं आटपलं का? आटोपलं. हसते काय अशी? माहिती हं? आज साहेब 15 मिनिटं आंघोळ करत होते. बरं मला एक सांग, साहेब गरम पाण्यानं आंघोळ करतात का गार पाण्यानं? अरे गरम का थंड तू तिला काय विचारतोय शंकर? नाही ते असंच अरे साहेब. तू मला राजस्थानला जरी घेऊन गेलास ना तरी तिथल्या कडक उन्हात सुद्धा त्या वाळवंटात मला गरम पाणीच हवंय. कमीत कमी 5-6 तांबे तरी. आणि तू इथे काय करतोयस? अरे गाडी कोण काढणार? अरे बघू नको जा, मला 1 मिनिटही लेट व्हायचं नाहीये. कमला देवी, फुलांचा गुच्छ तयार आहे? तयार आहे. आणि लक्षात ठेव की आल्याबरोबरच कडक गरम चहाचा कप तिच्या हातात दे. हं? आणि आजपासून जेवण अगदी शाकाहारी बनवाल आपण. आणि कमला देवी, कारलं अजिबात बनवायचं नाही आपण. हं? आणि इथे एक बोर्ड टांगून ठेव की जरी सूर्यदेवानी दर्शन दिलं नाही तरी चालेल, पण सकाळी 7 वाजता गरम कडक चहाचा कप बाईसाहेबांना मिळायला हवा. तुला माहितीये दिवसभरात 5-6 कप चहा पिते ती. माहितीये साहेब. हे समज तुमचं 10 वेळा सांगून झालंय. आणि 10 वेळा सांगणार आहे मी. तुझी एक चूक झाली आणि मी खलास. तुम्ही अरे हो, आरतीचा राग नाकाच्या शेंड्यावर असतो नेहमी. आणि ती काय तुझ्यासारखी नवीन नवरी नाहीये की नवऱ्यासमोर अगदी अदबीने राहायला. कळलं मिसेस राजेंदर? अच्छा कमला, तुझा हा नवरा तुझी काळजी तर घेतो ना? होय साहेब, लई कौतुक करतात ते. गुड, चांगला पोरगा आहे. म्हणूनच मी तुझ्यासाठी निवडलाय त्याला. आणि नुकतंच लग्न झालंय म्हटल्यावर कौतुक करणारच. त्याने जरा जरी तुला त्रास दिला ना की तडक इथे निघून येतो. हा? आणि कुठे जाणार साहेब? हेच तर माझं माहेर आहे. कमला, ए कमला, हं? साहेब कुठे आहेत? इथंच होते का? काय झालं? गोंधळ झालाय. स्टॉप इट. सर, हा जेलमधून पळून चालला ते होता. काही असो, तू त्याच्यावर हात उचलू शकत नाहीस. पण सर, या अशा लोकांना बटणीवर आणायचा हाच उपाय आहे. जनावरांपेक्षा रानटी आहेत सगळ्याच्या सगळे. नाही, ही जनावरं नाहीयेत. ए इकडे या, उचला त्याला आणि डॉक्टरांना बोलवा. तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये चाल. नो नेव्हर. किती वेळा तुझ्यासारख्या माणसांना सांगावं लागेल की मी कैद्यांशी असं वागलेलं अजिबात खपवून घेणार नाही. तू तुझ्या मोठ्या डोक्यात ही गोष्ट फिट करून ठेव. तुझ्या खबऱ्यांनी तर माझी हिस्ट्री जॉग्राफी तुला सांगितलीच असेल. जर नसेल सांगितली तर मी तुला सांगतो. मी लाच घेत नाही. करप्शन आणि बेईमानीचा मला खूप तिरस्कार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी या कैद्यांना क्रिमिनल समजत नाही. ही माणसं आहेत, खूप चांगली माणसं, जे आपल्या एका चुकीची इथे सजा भोगतायत. बाहेरच्या जगात असे कित्येक लोक आहेत जे अगदी किळसवाणे गुन्हे करून सुद्धा पकडले जात नाहीत. आणि हे कैदी आपल्या एका चुकीची सजा भोगतायत या बकाल तुरुंगात अनोळखी लोकांमध्ये आपल्या घरापासून दूर अगदी एकटे. आपण इथे यांच्यासाठी आहोत. माझ्या जीवनाचं ध्येय हे कैदी आहेत. हेच माझं कुटुंब आहे. त्यांच्याविषयी माझं कर्तव्य आहे.
आशेची ज्योत त्यांच्या मनात जागवणं, माणुसकीवरचा त्यांचा विश्वास नेहमी कायम ठेवणं. आणि माझ्या कुटुंबासोबत जर कोणी गैरप्रकार केला तर तो मी सहन करणार नाही. सॉरी सॉरी सॉरी, अगदी शेवटच्या क्षणी एक काम निघालं. कमला, फुलांचा गुच्छ दिलास? वेलकम आरती. आपल्या या नव्या राज्यात तुझं स्वागत आहे. बाईसाहेब, मला काल तुझा खूप राग आला होता. ते तर मला समजलंच होतं. तू ना आयुष्यभर फक्त समजूनच घे आणि माफी मागत राहा, आणि मी सहन करत राहते. तसा आज माझा मूड ठीक झाला तुझ्या कमलाच्या सकाळी 7च्या गरम चहाने. येस. तू तर राऊंडला गेला होतास. ए मोहन, तू हे 6ला राऊंडला कधीपासून जायला लागलास? मागच्या पोस्टिंगच्या वेळी 8 वाजता जायचास ना? इथेही काल एक प्रॉब्लेम झाला होता ज्यामुळे मी लेट झालो होतो. ते सकाळी 6ला डॉक्टर येणार होते. मला वाटलं मी तिथे असायला हवं. आजही तेच. माझ्यापेक्षा का महत्वाचं आहे? अगं, माझ्या या स्वभावावर तर तू भाळली होतीस आरती, विसरलीस? तुला आठवतंय सेकंड इयरला मी कल्चरल सेक्रेटरी होतो आणि आपल्या नाटकाचं बॅकग्राऊंड तयार नव्हतं तेव्हा अख्खी रात्र जागून मी बोर्ड रंगवले होते, आठवतंय ना? ते कॉलेजचे दिवस होते. मजा मस्ती, गोंधळ. पण हे जीवन आहे. आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत आणि 4 वेळा तुझी बदली झाली आहे. आणि बदलीच्या जागाही अशा की सभ्य माणसं राहूच शकत नाहीत. आणि आता मोहन, माझ्याही काही सीमा आहेत ना. माझी काही स्वप्न आहेत, काही इच्छा आहेत. म्हणून तर मी आजची सकाळ तुझ्यासाठी फ्री ठेवली आहे. मोहन, आपण 3 महिन्यांनी भेटतोय आणि तू असं दाखवतोय जणू उपकार करतोयस माझ्यावर हाफ डे घेऊन. अगं, उपकार कसले आरती? मी हे आनंदाने करतोय. ओके. शंकर, आलो साहेब. यादव साहेबांना सांग की मी आज कामावर येणार नाहीये, तुम्ही सगळं सांभाळा. ठीक आहे साहेब. अगं, आता तरी हस. काय हे? साहेब, दुपारचं जेवण कधी? आणि कारलं अजिबात नाही. हा, माहिती आहे बाईसाहेब, तुम्ही येणार आहे हे कळल्यापासनं साहेब आठवड्यातनं 3-3 वेळा कारलं करायला सांगायचे. मला हे कळत नाही ह्याला कारलं एवढं का आवडतं. मला आणि शंकरला पण नेहमी ह्योच प्रश्न पडायचा. हं? ते म्हणतात ना व बाईसाहेब की लय राग असणारी माणसं तिखट लय खात्यात. मग साहेब इतकी गोड कसे? कारलं खाऊन तर त्यासनी कडू झालं पाहिजे ना. मग तू मला काय म्हणशील कमला? साहेब कडू कारलं खाऊन सुद्धा गोडच आहेत. मी कडू कारलं खातच नाही ना. मग मी कडू आहे का? तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही तर लय गोड आहे. साहेबांनी मला सांगितलंय. अजून काय काय सांगितलं तुला माझ्याविषयी? तुम्ही लय गोड आहे, पर तुमच्या नाकावर राग आहे. अच्छा, असं बोलला माझ्याबद्दल तो? नाही बाईसाहेब, ते ते तुझे साहेब तुझ्याशी खूप गप्पा मारतात का? होय बाईसाहेब, आम्ही समजेच त्यांच्या संग बोलतो मोकळ्या मनानं. तुझं लग्न कधी झालं? 1 महिना झालाय. ते इथले स्वयंपाकी आहेत ना, त्यांच्या संग साहेबांनीच लावून दिलं लगीन माझं. ठीक आहे, तर मग जेवणाचं काय? भेंडी. साहेबांनी मला सांगितलंय तुम्हाला लई आवडते. सगळं कपाट खाली केले तुझ्यासाठी. थँक्यू. ती कमला आहे ना, जेव्हा तुझ्याविषयी बोलत असते ना, तिचा चेहरा खुललेला असतो. वेल, डॉक्टर काय म्हणाले? सगळं नॉर्मल आहे. 7 महिन्यापर्यंत सगळं काही करू शकते. डान्स करू शकते, प्रवास करू शकते, उंचावरून उडी मारू शकते. आरती, इथे पण एक डॉक्टर आहे.
आणि खूप चांगलं आहे. त्याच्याकडे सुद्धा जाऊन ये तू. चांगला हां. चांगली नाहीये. अ, मोहन, मला पुरुष डॉक्टरांकडून आपलं चेकअप नाही करून घ्यायचंय. आरती, आपण तुझे कपडे नीट लावूया. ये. इथे कोणी लेडी डॉक्टर नाहीये? मोहन, मी बाबांकडे जाऊन राहीन. हां, अगं हो हो, अशी घाबरतेस काय तू आरती? डॉक्टर राय 60 वर्षांचे आहेत आणि खूप चांगले डॉक्टर आहेत ते. प्रश्न वयाचा नाहीये मोहन, तो पुरुष आहे ना. बरं ठीक आहे. हे बघ, आता निदान महिनाभर तरी कसलं चेकअप नाहीये ना, त्यानंतर जवळच्या शहरात बघूया ना. आणि 7व्या महिन्यात काय? आणि मला आत्ता काही त्रास झाला तर? नाही जेलर साहेब, ते तुझं जेल आहे, हे तुझं घर आहे. मी बाबांकडे चालले. ओके ओके ओके, आय एम सॉरी. बाळ तिथेच जन्माला येईल तुझ्या इच्छेप्रमाणे. ठीक आहे. आणि माझ्या जबाबदार नवऱ्याला असं सारखं सॉरी सॉरी म्हणावं लागणार नाही. ठीक आहे ठीक आहे. आता 3 महिने तरी इथे राहा. जागा काही एवढी वाईट नाहीये. आणि तुला माहितीये, इथून 15 किलोमीटरवर खूप सुंदर तळ आहे. या संडेला कमला डबा करून देईल, आपण पिकनिकला जाऊया. समज ठेवलं बाईसाहेब. शंकर, तुझ्या साहेबांचा स्वभाव मला खूप चांगला माहितीये. जोपर्यंत आम्ही तळ्यापर्यंत पोचत नाही आणि तिकडे बसून जेवत नाही, तोपर्यंत मी म्हणूच शकत नाही की आम्ही पिकनिकला चाललोय. आता हेच बघ, आज संडे आहे, सकाळचे 10 वाजलेत आणि तुझे साहेब आहेत कुठे? तर जेलमध्ये. ते बाईसाहेब अडचण होती ना, तो बाथरूमचा पाईप नाही का, तो फुटला. ही सगळी जेलर साहेबांचीच कामं आहेत ना. बाथरूमचा पाईप, भिंतीवरच्या चिरा, लाईट्सची कनेक्शन, सगळी जबाबदारी जेलर साहेबांची. अरे देवाचे आभार मान की तू आणि कमला आहात, नाहीतर हे झाड लोट, दळण राशन सगळी जबाबदारी जेलर साहेब. साहेब जेवण लय भारी बनवत्यात. अच्छा, वही एकदा केलं होतं आमच्यासाठी. ते कमला आणि राजेंद्रचं लगीन होतं नाही का, तेव्हा साहेबांनी मेजवानी दिलती. आणि मग वाढलं कोणी होतं? ते बुफे लावलं होतं बाईसाहेब. आम्ही चौघं एकत्रच जेवलो. अच्छा, व्हेरी गुड. शंकर, तू तू इथे कधीपासून आहेस? ते साहेब इथे आले ना, त्यानंतर 1 महिन्यात मी आलो. आणि त्याआधी कुठे होतास? कुठं नाही. कुठे नाही? मग तू साहेबांना भेटलास कुठे? म्या हं? इथं जेलमध्ये. जेलमध्ये? वय मी कैदी नंबर 420. साहेबांनी माझा नंबर बघितला आणि हसले आणि माझ्या संग बोलायला लागले आणि महिन्याभरात मला इथंच घेऊन आले. ना ती कैद्याची कापड, ना तो जेल. तू कैदी आहेस? वय बाईसाहेब. केव्हापासून? आता बघा 10-12 वर्ष झाली असतील. 10-12 वर्षांपासून जेलमध्ये? कशासाठी? खुनाच्या आरोपाखाली. मी 3 माणसांचा खून केला बाईसाहेब. आणि म्हणून तू पिकनिक कॅन्सल केलीस, शंकरला सुद्धा कामावरून काढलंस. मोहन, शंकर खुनी आहे. दिवसभर मी आणि कमला इथे एकट्या असतो, तो दिवसभर इथेच फिरत असतो. त्याने आमच्या बरोबर काही इथे केलं तर? हे बघ आरती, त्याने 3 खून जरूर केले आहेत, पण तो खुनी नाहीये. काय बोलतोयस, तुला कळतंय का मोहन? 3 लोकांचा खून करूनही तो खुनी नाहीये. मग तो इथे काय करतोय? सुट्टी घालवायला आलाय का आपल्या बायकोच्या कटकटीला कंटाळून इथे आलाय? मला खरंच कळत नाहीये. आरती, तू नक्की तीच आरती आहेस ना, जी कॉलेजच्या मॅगझिन्समध्ये कविता लिहायची, त्या सुद्धा माणुसकीवरच्या? आरती, जगणं वाटतं तितकं सोपं नसतं. विश्वास ठेव, इथले जवळपास कैदी खूप चांगली माणसं आहेत. फक्त ते काळाच्या एका क्षणाचे शिकार ठरले आहेत आणि फक्त त्या एका क्षणाची सजा भोगतायत. वा वा जेलर साहेब, आपल्याला तर आश्रम काढायला हवा. पण प्लीज मला हे असलं प्रवचन देऊ नकोस. माझ्यासाठी शंकर खुनीच आहे. ही इज अ क्रिमिनल. होय, त्याने खून केलाय. 1 नाही 3 खून केलेत. 5 वर्षांचा मुलगा होता त्याचा. त्याला 3 डिग्री ताप होता. तो त्याला दवाखान्यात घेऊन गेला तर उपचारांऐवजी सौदा ठरवला गेला. सांगितलेले पैसे लगेच घेऊन ये, नाहीतर मेलेला मुलगा घेऊन जा. त्याने सर्वांकडे मदत मागितली, पण त्याला कुणीही मदत नाही केली. नाइलाजाने शेवटी तो गावच्या सावकाराच्या घरात घुसला. तिथे त्याला तिघांनी घेराव घातला आणि त्या लाचार निराधार बापानं आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या तिघांना मारून टाकलं. तू काय सांगायचा प्रयत्न करतोयस मोहन?
एक जीव वाचवण्यासाठी 3 माणसांचा जगण्याचा अधिकार हिरावणं हे बरोबर आहे का? नाही आरती, हे चूक आहे आणि त्या चुकीची तो सजा भोगतोय. जन्मठेप झालीये त्याला, पण तो गुन्हेगार नाहीये. आरती, आज त्याचा तो मुलगा 12वी मध्ये उत्तीर्ण झालाय, पण आज सुद्धा शंकर त्या 3 माणसांसाठी रोज रात्री रडत असतो. माफ करा जेलर साहेब, आपल्या या फिलॉसॉफीशी मी सहमत नाहीये. कुणाला जीवे मारणं हा गुन्हाच आहे बस. आणि कुणी सांगावं तो परत असं नाही करणार? कम ऑन आरती. का नाही? अशीच एखादी अडचण मी पण मध्ये येऊ शकते. नाईलाजास्तव मलाही मारून टाकेल तो. आरती, तुला समजूनच घ्यायचं नाहीये का? तुला माहितीये लाचारी काय असते? तुझ्या बाबांच्या कुशीतून बाहेर येऊन बघ, जगणं किती अवघड असतं ते. माझ्या बाबांना मध्ये आणण्याची काही गरज नाहीये मोहन. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तू सतत बाबा बाबा करत असतेस, माझ्या तोंडातून निघून गेलं. आय एम रिअली सॉरी. हे बघ आरती, तुला बाहेरचं जग खरंच माहित नाहीये. शंकर सारख्या लोकांनी जग बघितलंय, खूप त्रास काढलाय. ते आपलं दुःख दिवस रात्र भोगत असतात. मग जाऊन मंदिर बनव ना शंकर सारख्या लोकांसाठी. जा ना, जाऊन पूजा कर त्याची. बस झाला आरती. शंकर इथे परत येणार. मी नाही म्हटलं तरी सुद्धा. हे बघ आरती, तू मला अशी पर्याय देऊ नकोस. ही काही निवडणूक नाहीये. जगणं याच्यापेक्षा खूप अवघड असतं. हे काय, तुम्ही चहा नाही घेतला बाईसाहेब? मी आत्ता दुसरा करून आणते. नको, राहू दे कमला. असं कसं राहू दे बाईसाहेब? मला माहितीये तुम्हाला चहा किती आवडतो ते. माणसाला खूप काही आवडत असतं कमला, पण ते सगळं मिळतंच असं नाही ना. तुम्ही तर लय अवघड बोलायला लागलाय बाईसाहेब. मी आता फक्त चहाच बोलत होते, जो करायसाठी 3 मिनिटं पण नाही लागत. मला चहा नकोय कमला. बाईसाहेब, तुम्ही इथं असं कशापायी बसलाय? कसं? असं दुःखी, उदास. तुम्ही आणि साहेब किती दिवसानं भेटताय ना? तुम्ही आल्यापासून साहेब किती खुश आहेत. तुम्हाला तर नव्या जोड्यावानी असायला पाहिजे. तुझ्यासारखं? काय बाईसाहेब, कुठं मी आणि कुठं तुम्ही? खरं आहे कमला, प्रत्येकाला आपलं आयुष्य स्वतःच जगावं लागतं. बापरे, तुम्ही तर लय मोठ्या गोष्टी करायला लागला बाईसाहेब. मोठ्या गोष्टी आणि मी, तो तर फक्त तुझ्या साहेबांचा अधिकार आहे. साहेब कुठे मोठ्या गोष्टी करतात? एकदम सरळ साधं बोलतात. असं? मग मला त्यांच्याकडून शिकायला हवं नाही? तुमचा तर लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे बाईसाहेब. 1 कप गरम चहा तुम्हाला चुटकीस अशी ठीक कराल. ठीक आहे, घेऊन ये. हा. कमला, हा तुला माहितीये शंकर खुनी आहे? हा, समध्यासनी माहितीये. तुला भीती नाही वाटत त्याची? तो कशाला काय करेल बाईसाहेब? हा, तो काय मवाली थोडाच आहे? आहो, तो कुणाचं कशाला वाईट करल? त्यांनी तर लय वर्षापूर्वी खून केलाय. लय चांगला माणूस आहे तो बाईसाहेब. तुझ्या साहेबांसारखा? साहेब, साहेब तर या जगातला समध्यात चांगला माणूस आहेत. आमच्यासाठी तर देववाणी आहेत. नक्कीच आम्ही मागच्या जन्मात काहीतरी पुण्याचं काम केलं असेल, म्हणून तर या जन्मी साहेब आम्हाला भेटले. नाहीतर एका येश्याच्या नशिबी संसार कुठला. वेश्या? हे बघ, तुला आरतीने कामावरून काढलंय, पण तू अजूनही ड्युटीवर आहेस. फक्त क्वार्टरपासून जरा लांब राहा तू. आणि एवढं लक्षात ठेव, तू आजही माझ्यासाठी तो शंकर आहेस. साहेब, असं बोलून तुम्ही मला लाजवताय साहेब. तुम्ही मोहन? तर हे बघ मोहन, एक वेश्या आपल्या घरात स्वयंपाक करते? हे काय आहे मोहन? आरती, प्रत्येक गोष्टीची एक जागा असते. एक्झॅक्टली. एका वेश्येची जागा आपल्या घरात नाहीये. आता ती वेश्या नाहीये. आणि असं काय केलं तिने आजपर्यंत आरती?
कितीतरी दिवस झाले तिला धंदा सोडून, आणि आता ती एकदम पवित्र आहे. एक वेश्या, ती सुद्धा पवित्र? प्लीज आरती, अगं तू एक शिकलेली मॉडर्न मुलगी आहेस ना. कुठे गेला तुझा समजूतदारपणा? आणि तसंही आपल्या घरातली स्वयंपाकीण आधी काय काम करत होती त्याने आपल्याला काय फरक पडतोय? काही फरक नाही पडत. मोहन, आपल्याला आता बाळ होणार आहे. त्याला या अशा वातावरणात वाढवायचं, खुनी, बलात्कारी आणि वेश्यांच्या सोबत? आणि तू म्हणतोस की काही फरक नाही पडत? बलात्कारी नाही, सिरियल किलर नाही, हे सगळे विचारपूर्वक केलेले गुन्हे आहेत. मला अशा लोकांची चीड आहे. हे बघ, शंकर आणि कमलासारखी माणसं मनाने खूप चांगली आहेत. मला माणसं ओळखता येतात. आरती, त्यांच्या भूतकाळात त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यांच्या वर्तमानाकडे बघ तू. त्यांचं भविष्य शोध तू. तुम्ही शोधा साहेब, मी नाही शोधू शकत. मोहन, तू अपेक्षा तर खूप ठेवतोस माझ्याकडून, पण आजपर्यंत तू मला काय दिलंयस? जेव्हा आपण लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा मला वाटलं तू पोलीसमध्ये भरती होऊन एक दिवस कमिशनर बनशील, IGP होशील. एका आदर्शवादी जेलरची बायको बनून 24 तास कैद्यांच्या गरड्यात हे असं जगण्यासाठी लग्न केलं नव्हतं तुझ्याशी. बाबा, तुम्ही बरोबर होतात. मी चुकले. मला आता सहन होत नाहीये. तुम्ही प्लीज मला इथून घेऊन जा लवकर. सगळं संपलंय बाबा. आरती, जागी आहे मी. तुझा चहा. तू का बनवलास? एवढं तर मी करूच शकतो. मोहन, हं? आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी ठरव. हे असं चहा करण्यात आपला वेळ आणि मेहनत वाया नको घालवू. चांगलं झालंय. ठीक आहे. कमला इतका चांगला नाहीये, हो ना? मी एका कॅटररची सोय केली आहे आपल्या जेवणासाठी. जेलच्या किचन मधून? नाही, लग्नाचं कॅटरर आहे, इथे जवळच आहे. रात्रीचं जेवण मी बनवेन. कशाला आरती, तू आराम कर. तू फक्त हा तुझा चहा तेवढा बनवून घेत जा. या कॅटररचं जेवण मागवू काही दिवस, नाही आवडलं तर बघूया. काही दिवस? हो, 3-4 दिवस, 1 आठवडा. नाश्ताही येईल. का साहेब, का? म्हणलं उत्तर मी तुम्हाला, नका देऊ मला माफी. अगं तू चुकीचा विचार करतेस राणी. अगं तुझं वयच काय? एक सुखानं भरलेलं जीवन तुझी बाहेर वाट बघतंय. सुखानं भरलेलं आयुष्य जगाया अर्धमुर्ध घर तरी पाहिजे ना साहेब. कुठं आहे माझं घर? कंचा गाव? कुठल्या शहरात सुखानं भरलेलं आयुष्य वाट बघतंय साहेब माझी? हे असं निराशाजनक नको बोलूस राणी. जे काही घडलं तुझ्यासोबत ते चुकीचं होतं, पण तो तुझा भूतकाळ होता जो आता नाहीये. आणि स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गुन्ह्याची तू सजाही भोगलीयस. आता एका नव्या आयुष्याला सुरुवात कर तू. एक नवं जीवन, नवीन सकाळ, मोकळा श्वास. या नव्या जीवनाच्या पावसात धुवून टाक भूतकाळाच्या चिखलाचे डाग. विसरून जा की हे जग फक्त वाईट आहे. मी तर हेच मानतो की या जगात कितीतरी लोक मनाने चांगले असतात. नुसतं ऐकायला चांगलं वाटतं साहेब, एखाद्या सुंदर रंगीत चित्रावानी. पण मला नको आहे साहेब. माझ्यात एवढी हिंमत नाही साहेब. खरंच साहेब, मला इथनं जायला नका सांगू साहेब. मला जायला नका सांगू. मी कुठं जाऊ? कुठं जायला एक पत्ता तरी असावा लागतो ना साहेब. घरच तर माणसाची पहिली ओळख असते ना साहेब. माझा ना काही पत्ता आहे, ना ठिकाण, ना काही ओळख. माझी तर आता फक्त एकच ओळख उरली साहेब, खुन्याची. जगाची नजर लय बेरकी असते बघा साहेब. दुरूनच मला ओळखतील ते. खुनी खुनी म्हणून ओरडतील. तुम्हाला नाही कळायचं. आता नको हे समज. माझा भूतकाळ मला जगू देणार नाही साहेब. मला इथून बाहेर नका काढू साहेब. मी इथंच राहते, इथंच मरीन. मला इथून बाहेर जायला नका सांगू साहेब. आणि इथे ठेवून तुझं आयुष्य वाया घालव? नाही राणी, तू इथून जाशील आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात करशील. एक सुखी आयुष्य,
मी तुझी मदत करेन राणी. मदत कुठपर्यंत साहेब? काही जन्मभर मदत करणार माझी? इथून 500 किलोमीटर येणार तुम्ही माझी मदत करायला? हे बघ राणी, तुला फक्त भीती वाटते. खूप वर्षांपासून तू इथेच आहेस ना, म्हणून. एकदा का तू बाहेर पडलीस की सगळं काही नीट होईल. नाही साहेब, नाही, मी नाही जाणार इथून. हे बघ राणी, तुला उद्या इथून जावंच लागेल. मला तुम्हाला जबरदस्तीने बाहेर काढावं लागेल. मी इथनं जाणार नाही. हे बघ राणी, 5 वर्षांनंतर हा दिवस आणि आपलं हे बोलणं आठवून तू हसशील. नाही साहेब, नाही, मी नाही जाणार म्हणलं ना तुम्हाला. मी इथनं कुठेही जाणार नाही अगं राणी, साहेब. मी तुझ्या भल्याचाच विचार नाही करतोय. साहेब, नाही, मला नाही जायचंय. राणी, अगं तुझं अख्खं आयुष्य तुझी वाट नाही साहेब, बघतंय. नाही, मला काही नाही बघायचंय साहेब. मला नाही जायचं इथनं कुठं. राणी, मला नाही जायचं इथनं, नाही जायचंय साहेब. मी डॉक्टर रायना बोलावून घेऊ का? नाही, त्याची काही गरज नाहीये. एकदा भेटून तर बघ. मोहन, मी अगदी ठीक आहे. थोडासा ताप आलाय, गोळी घेतलीये मी, ठीक होऊन जाईन. तुला कोणी सांगितलं मला बरं नाहीये ते? नाही, मी तर असाच आलो होतो. थोडा वेळ फ्री होतो तर. अच्छा, आजही आपल्यामध्ये ते प्रेम आहे? मला होणारा त्रास आजही तुला जाणवतो? माझ्या मनाने तुला बोलावलं आणि तू लगेच आलास. आरती, तू टोमणे मारतेस. मी 2 दिवसांपासून आजारी आहे मोहन. तुझे हेर फार चतुर नाही आहेत. मी चहा बनवू तुझ्यासाठी? नको, प्लीज. तू इथे असलास ना की मला कसं तरी होतं. कसं तरी? हो, मला अपराधी वाटायला लागतं. तुला तुझ्या कामापासून दूर ठेवायचा अपराध करतेय ना मी. मोहन, तू प्लीज जा इथून. तू इथे असताना मला स्वस्थता नाही लाभणार. खरंच जा तू. तू इथे? म्हणलं होतं ना साहेब मी तुम्हाला, पण तुम्ही ऐकलं नाही ना. काढलं ना मला बाहेर. काय झालं? माझं सुखानं भरलेलं आयुष्य इथं बस स्टँडवर सुरू झालं साहेब. उभी राहिले मी तिथं येड्यासारखी. कुठे जाऊ? डावीकडं, उजवीकडं, कुठली बस पकडू? 2 मिनिटात भुकेल्या नजरा माझे लचके तोडू लागले साहेब. आणि ते आवाज, सरकारी पाहुणी आहे ही, सरकारी बंगल्यातनं आलीये. एक माणूस मला येऊन म्हणला, किती वर्ष आत होती? माझं तर तिथंच हातपाय थरथरायला लागले साहेब. एवढ्यात कुठनं एक म्हातारी आली आणि मला तिच्या घरी घेऊन गेली. बघितलंस, मी म्हटलं नव्हतं, सगळीच माणसं वाईट नसतात. वाईट नसत्यात, चांगली असत्यात. ती म्हातारी काय केलं तिने? जेवायला दिलं, झोपायला जागा पण दिली. आणि आज सकाळी सौदा करत होती माझा कुणाबरोबर तरी. शहरात आला होता कुणी, 2000 रुपयात विकत होती मला. मी तिथनं पळून आले साहेब. साहेब, तुम्हाला माहित नाही हे जग कसं आहे ते. हे चांगुलपण, दया, प्रेम काही नाही, सगळे निष्ठुर आहेत. साहेब, आता तुम्हीच सांगा, आता मी कुठे जाऊ? मी खून करून येऊ कुणाचा? मग तर मला बाहेर नाही काढणार ना साहेब तुम्ही? सांगा ना साहेब. पुण्यात माझे काही समाजसेवक मित्र आहेत. मी त्यांना तुझ्याविषयी कळवतो, ते तुझी काळजी घेतील. नाही, मी कुणाला तरी मारून टाकेन साहेब. कुणाला कशाला? मी स्वतःलाच मारून टाकते ना. सगळ्यांची सुटका होईल, माझी, तुमची आणि सरकारचीही. गप्पा बस. वेट लागले तुला राणी? होय साहेब, मी येडी झालीये मी. साहेब, तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जोपर्यंत तुमच्या पुण्याच्या मित्राचं काही उत्तर येत नाही तोपर्यंत मी कुठे जाऊ? काय खाऊ मी साहेब? साहेब, तुम्ही मला माझा तुरुंग परत करा साहेब, बस. नाही, कधीच नाही. तर मग कुठे जाऊ सांगा ना? परत त्या म्हातारीकडे, का त्या बस स्टँडवर नव्या आयुष्याची वाट बघत बसायला? साहेब, एक विनंती करते तुम्हाला, इथंच एक खड्डा खणून मला पुरून टाका. खरंच काही उत्तर नाहीये साहेब तुमच्याकडं, काही उत्तर नाहीये. कुठे चाललीस तू? लवकर जाऊन लवकर परत यायला.
नाहीतर थांब. तुला कुठेही जायची गरज नाहीये राणी. आरती, मी तिला असं वाऱ्यावर तर नाही ना सोडू शकत. जर तिचं काही बरं वाईट झालं तर. आरती, मला खरंच कळत नाहीये की तू असं का वागतेयस. आणि मला हे कळत नाहीये की माझ्या एका चुकीची जाणीव व्हायला मला इतका वेळ लागला. चूक? मी बाबांचं ऐकायला हवं होतं. त्यांना हे माहीत होतं. ते मला म्हणाले होते की एक ना एक दिवस तुझ्या आदर्शांमध्ये मी गुदमरून जाईन. माझे आदर्श, माझी जगण्याची पद्धत, यामुळेच तर तू माझ्या प्रेमात पडली होतीस आरती. नसते पडले तर बरं झालं असतं. नाही, जर आज या कारणाने तू माझ्यापासून दुरावलीस तर खूप वाईट घडेल. चांगलं का वाईट मला नाही कळते मोहन. मग तूच सांग मला, मी काय करू. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं तुला की माझ्या सहनशक्तीला एक अंत आहे. आधी एक खुनी, मग एक वेश्या, आणि आता तुला माहित होतं ना की मला हे आवडत नाहीये, तरीही एका खुनी बाईला घरी घेऊन आलायस, जिने आपल्या नवऱ्याचाच खून केलाय. मी त्याच दिवशी बाबांना पत्र लिहिलं होतं मला इथून घेऊन जा म्हणून. पण आता ते येईपर्यंत मी वाट बघू शकत नाही. प्लीज आरती, याआधी माझ्या कितीतरी ट्रान्सफर झाल्यात. तुला ऍडजस्ट व्हायला 15-20 दिवस तर लागतातच. तू एवढ्यातच तुझ्या बाबांना पत्र लिहिलंस. तू लहान मुलासारखं वागतेस आरती. फक्त आपल्या मुलासाठी. मी एका मूर्ख मुलीपासून जबाबदार आई व्हायचं ठरवलंय ना, म्हणून असेल कदाचित. प्लीज आरती, शांत हो. घाईने कुठलाही निर्णय घेऊ नकोस. स्वतःला थोडा वेळ दे. आपल्याला थोडा वेळ दे. थोडा वेळ? किती असतो थोडा वेळ मोहन? सांग ना, नक्की किती आहे तुझा थोडा वेळ? जोपर्यंत ती बाई या घरात राहील तोपर्यंत? अशी बाई जिच्या हातांवर तिच्या नवऱ्याच्या रक्ताचे डाग आहेत ती? तुला कळत का नाही आरती? या क्षणी त्या मुलीजवळ कुणाचाच आधार नाहीये. जस्ट स्टॉप इट मोहन, स्टॉप इट. तुझ्या या आदर्शांचा ढोल वाजवणं बंद कर. तू ही जी इमेज तयार केलीस ना, देवावतारी, जेलर साहेब, कैद्यांची सुटका करणं, त्यांना माफी मिळवून देणं, हे तुझ्यापर्यंतच ठेव. तुला महात्मा बनायचंय ना, तर बन. मला नाही बनायचं. आरती, तू पूर्वीची आरती राहिली नाहीस. अगं, किती बदलली आहेस तू. हो, आता तुला तसंच वाटणार. हा सगळा माझाच दोष आहे ना. बस कर आरती. ती मुलगी जीव द्यायला तयार आहे. तुला तिच्या मरणाचं कारण बनायचंय का? तिचं खापर माझ्या डोक्यावर फोडू नकोस तू. तिचं आयुष्य आहे ते. ती जगेल नाही तर मरेल. मला काय त्याचं? जर तिला आत्महत्या करायची ना तर करू दे. मला काही फरक नाही पडत. आणि जर तुला पडत असेल ना तर तू जाऊन तिला थांबव. मी चालली आहे इथून. राणी थांब. राणी साहेब, साहेब, राणीने आत्महत्या केली. आडात उडी मारली तिनं. राणी, काही गुन्हेगार असे असतात ज्यांना कायदा शिक्षा देत नाही. शंकर, शंकर, 3-4 लोकांना बोलावून आण आणि डॉक्टरांना सुद्धा. जगेल ही. हिला तर अजून खूप जगायचंय सर. मूर्ख मुलगी. का जीव द्यायला निघाली होती कुणास ठाऊक. कसला तरी धक्का बसलाय तिला. एवढी गुणी मुलगी जर तुम्ही नसता तर इथेच या जेलमध्ये सडून एक दिवस मेली असती. तुम्ही खूप पुण्याईचं काम करताय सर. पण हिने अचानक असा जीव द्यायचा विचार. नक्कीच काहीतरी घडलंय तिच्यासोबत. काय दुःख आहे तिचं कळत नाही. काही गरज लागली तर फोन करा मला. लागणार नाही. जगेल ती. मारता मारता वाचलीये. येतो मी. साहेब, साहेब, राणी, तुम्ही मला कशासाठी वाचवलं साहेब? का का साहेब? मी जगून काय करू साहेब? माझी कुणाला गरज नाहीये साहेब. मी जगून काय करू साहेब? नाही राणी, तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तू खूप मौल्यवान आहेस. माझ्यावर विश्वास ठेव.
माझे पुण्यातले मित्र तुला घेऊन जातील आणि तुझ्या जीवनात पुन्हा एकदा आनंद येईल. काय नाही होणार साहेब, काय नाही होणार. बाईसाहेब बरोबर बोलतात. मी जगले काय आणि मेले काय, कोणाला फरक पडणार आहे साहेब? शांत हो राणी, खूप फरक पडतो. तुझ्या जगण्याने फरक पडतो. कारण तुझ्याजवळ असं मन आहे जे लोकांचं दुःख ओळखतं, वेदना ओळखतं. कित्येक लोकांच्या जीवनात सुख शांती भरणारं मन आहे तुझ्याकडे. सावित्री आठवते तुला? ती आज जिथेही असेल तुला आशीर्वाद देत असेल. चांगुलपणाची नेहमीच कदर होते राणी, कारण तो लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो, कितीतरी लोकांच्या आयुष्यात सुख आणतो. बाबा तुम्ही इथे? अरे आरती ग, तूच बरं तर. झालं तुम्ही इथे आलात. ते सध्या इथे खूप चांगलं वातावरण आहे. बाबा नमस्कार करतो. कमला 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 थांब तिथेच. बाबा ही आमची कमला आहे. कमला हे माझे बाबा आहेत. अजून एक कप चहा टाक. दुधाचा चहा बनवा. बाबांना दुधाचा चहा लागतो. हे काय बाबा, तुमची तब्येत किती खराब झालीये? नो अगं. प्रॉब्लेम. आता तुम्ही इथे आलात ना, आमच्या कमलाच्या हातचं जेवून. तुमचं वजन 5 किलो नक्कीच वाढेल, गॅरंटीड. येस. शंकर 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 इकडे ये. बाबा हा आमचा शंकर आहे. हा? शंकर माझे बाबा. ड्रायव्हरला डिकी उघडायला सांग आणि सामान आत घेऊन जा. हो, बाईसाहेब. लवकर जा. सामान हो बाबा. राणी राणी लवकर ये ना. बाबा ही आमची राणी आहे. राणी हे माझे बाबा आहे. नमस्कार. लगेच मार्केटमध्ये जा आणि देशी चिकन घेऊन ये. बाबांना चिकन खूप आवडतं. बाईसाहेब डिकीत तर काहीच सामान नाही. हे काय बाबा, तुम्ही काहीच सामान घेऊन नाही आलात? तुम्ही एवढ्या लांब आलात, तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला असंच जाऊ देऊ काय मोहन? अजिबात नाही बाबा, हे जेल आहे आणि कमीत कमी एका आठवड्यासाठी तुम्ही आमचे कैदी आहात. करेक्ट? करेक्ट. सुसंस्कृत लोकांसाठी जेल एक आश्चर्यचिन्ह आहे आणि मेंटल असायलम प्रश्नार्थक चिन्ह आहे. शोषण आणि अन्यायाचा इतिहास तर शतकानुशतके जुना आहे. भागलपूरच्या जेलमध्ये जेव्हा कैद्यांच्या अंधीकरणाची घटना घडली होती, त्यावेळी तुरुंगामधील जीवनावर मी रिसर्च करून सर्व खऱ्याखुऱ्या घटना प्रसंगाचा आधार घेऊन मी दीर्घ कादंबरी लिहिली होती, बंदिवान. तर जो हा अपराधी आहे, हा जो अपराधीचा आजचा एपिसोड आहे, ही बंदिवान मधीलच एक छोटीशी कथा आहे. तुरुंगाच्या बाहेरील समाज एक खूप मोठं कारागृह आहे, जिथे आपण सर्व बंदिवान आहोत. समाजाने ठरवलेल्या नियमांचे, रीतिरिवाजांचे, अनिष्ट रूढींचे. जसे तुरुंगातील अपराधी आहेत, तसे आम्हीही समाजात कुठे ना कुठे काही ना काही अपराध करतच असतो. समाजाच्या अदृश्य भिंतींनी आम्ही घेरलेले असतो, पण आमच्या चुकांची शिक्षा आम्हाला कधी मिळतच नाही. पण जेव्हा तुरुंगात एक स्त्री, एक बंदिनी अपराधी असते, तेव्हा तिची कथा ऐकून आपल्या डोळ्यात अश्रू येतात. कथा कोणत्याही भाषेमध्ये असो, फक्त मनाला स्पर्शून जाणारी असावी. तुमच्या मनात जर एखादी अशी कथा असेल तर या पत्त्यावर लिहून जरूर पाठवा. पोस्ट बॅग नंबर 16515, मुंबई 400026.